स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो। राज्यात लवकरच तलाठींचे 1700 पदांसाठी भरती होणार आहे मित्रांनो। त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर बघा विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनाच माहिती की स्पर्धा परीक्षेची जी तयारी करणारे विद्यार्थी मित्र हे खूप आहे, त्यामुळेच आपल्यापैकी एक विद्यार्थी मित्राने माहितीचा अधिकार टाकलेला होता। त्या माहितीच्या अधिकारामध्ये ही बाबीचा खुलासा करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, राज्यात महसूल विभागात एकूण 3000 रिक्त पदे असून त्यापैकी 2471 पदे तलाठ्यांची असल्याची दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी निदर्शनास आले, हे खरे आहे। त्यानंतर मित्रांनो, 7/12 शेतचारा वसुली करणे, गारपीट, पंचनामा, नैसर्गिक आपत्ती, रेती देखरेख, निवडणुकीचे सर्व कामे तलाट्यांना करावी लागतात, हे सुद्धा खरे आहे असे स्पष्टीकरणामध्ये म्हटलेले आहे। त्यानंतर आपली महत्त्वाची माहिती बघा मित्रांनो, श्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी 29/5/2025 या तारखेपर्यंत महसूल व वन विभागात शासन निर्णय दिनांक 14/10/2024 अन्वये तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे। सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी याचे एकूण 1700 रिक्त पदे आहेत मित्रांनो। त्यानंतर पुढे पॉईंट नंबर 3, 4, 5 मध्ये बघा, रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी या पदाचे अतिरिक्त कारभार लगतच्या सज्जा किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे। तलाठी पद भरती 2023 बाबत एकूण 4793 पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आज अखेरीस 4212 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले असून त्यापैकी 3850 उमेदवारांनी ग्राम महसूल अधिकारी या पदावर हजर झालेले आहे। सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी संवर्गातील 1700 रिक्त पदांची भरती ही वित्त विभागाच्या मान्यतेनंतर भरण्याची कारवाई ही करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची ही नवीन अपडेट माहिती होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आपण अशाच प्रकारची नवनवीन अपडेट माहिती ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो।